नमस्कार नमस्कार. श्री स्वामी समर्थ. वेलकम ऑल, वेलकम ऑल, वेलकम ऑल. कसे आहात सगळे? मस्त 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 जबरदस्त. अरे वा, छान. आपण कशा आहात मॅम? एकदम छान. मी पण छान आहे. आपण कशा आहात? तुमचे सगळ्यांचे हसरे चेहरे बघितले का मला एकदम अशी छान प्रेरणा येते, आज काय छान शिकवायचं आहे. ओके, चला आज आपण सुरुवात करूया. मी स्क्रीन शेअर करते. ओके, आपण काल माझी स्क्रीन दिसते सगळ्यांना? हो. येस, आपण काल रेखीचा इतिहास बघत होतो. ओके, तर आपण ते कंटिन्यू करूया आता. सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करायचे आहेत. माझा आवाज प्रॉपर आहे सगळ्यांना? असं थंब दाखवायचा आहे. यस. आवाज आहे प्रॉपर? हो. ओके, चला. हो. तर रेखीचा इतिहास बघायचं तर रेखीचे सर्वात पहिले जे ग्रँड मास्टर झाले ते झाले डॉक्टर मिकाऊ उसई. ओके, त्यांचं इथे साल दिलं आहे. ह्या सालामध्ये त्यांनी रेखीचा शोध लावलेला आहे. आता मी तुम्हाला एक सांगते का, हे जे आहे याच्यापेक्षा मी तुम्हाला व्यवस्थित तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये त्यांची हे सांगते. तर डॉक्टर उसई हे ना कॉलेजमध्ये प्रिन्सिपल होते. तर सॉरी, प्रिन्सिपल नाही, प्रोफेसर होते ते. तर त्यांच्या जवळ ना त्यांचा एक विद्यार्थी आला आणि त्यांना म्हणू लागला की म्हणे का सर, मला तुम्ही हे सांगा का बिना औषध गोळ्या घेता आपण बरे होऊ शकतो का? तर डॉक्टर मिकाऊसही विचार करू लागले का खरंच असं काही असेल का, का बिना औषध गोळ्या घेता आपण बरे होऊ शकतो का? मग त्यांनी खूप विचार केला का त्या मुलाच्या प्रश्नाचं उत्तर काय द्यायचं आहे. पण त्यांना तिथे त्याचं उत्तर मिळत नव्हतं. मग ते त्यांच्या गुरुजवळ गेले आणि त्यांनी विचारलं, तर म्हणे असं काही असू शकतं का की आपण बिना औषध गोळ्यांनी व्यवस्थित बरे होऊ शकतो? मग त्यावेळेला त्यांच्या गुरूंनी त्यांना सांगितलं, असं तर का नाहीये, पण तू त्याचा शोध लावू शकतोस म्हणे. मग डॉक्टर हुसे बोलले, कसं काय? तर म्हणे तू एखाद्या पहाडावर जा आणि ध्यान साधना कर म्हणे, त्याच्यात तुला ऑटोमॅटिक उत्तर मिळेल म्हणे. मग 21 दिवसाची ध्यान साधना कर, अन्न पाणी न खाता. मग त्याप्रमाणे डॉक्टर उसई गेले. जपानच्या एक पहाड होतं. तर त्या पहाडावर गेले ते, आणि तो पहाड असं तिथे कोणी राहत वगैरे नव्हतं. तर असा तो रिकामा असं म्हणजे एक पहाड होता. त्याच्यावर गेले ते, जाताना 21 दगड घेऊन गेले छोटे छोटे त्यांच्या सोबत. का एक दिवस झाला का एक दगड ते खाली टाकायचे आणि त्यांनी अन्न पाणी न घेता तिथे ध्यान साधना केली. तर ज्या दिवशी त्यांचा 21वा दिवस होता, त्यांचं मन खूप नाराज झालं का का आपल्याला काहीच आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही, काहीच नाही, आपले 21 दिवस असेच गेले का काय असं. म्हणून ते तसेच ध्यान साधना कंटिन्यू करत राहिले. आणि अचानक त्यांच्यावर आहे ना, जसं निसर्गाने त्यांचा पहिला शक्तिपात केला, अशा याच्यामध्ये निसर्गातून वरतून आकाशातून त्यांच्या अंगावर असे मोठमोठे बलून यायला लागले. आणि त्या काही बलून्सवर आहे ना असे काही सिम्बॉल्स होते. आणि ते सगळे डॉक्टर मिकाऊ सुईंच्या जवळ येत होते, अंगावर येत होते. आणि निसर्ग जण एकदम असा चमत्कारिकरित्या त्यांचा शक्तिपात करत होता, अटुनमेंट त्यांना देत होतं. आणि त्यांना इतकी एनर्जी जाणवत होती त्याच्यामध्ये का त्यांना खूप एनर्जी जाणवली त्याची. आणि ते खूप खूप खुश झाले का काहीतरी तर झालं आपल्यामध्ये, आपल्याला काहीतरी तर एनर्जी आली, काहीतरी त्यांना जाणवत होतं, असं फील होत होतं. मग ते सगळ्यांना सांगण्यासाठी तसंच धावत सुटले का मी आता हे खाली जाऊन सगळ्यांना सांगतो का काहीतरी झालं माझ्या बरोबर, निसर्गाने काहीतरी केलं. मग ते सांगण्यासाठी पळत होते, धावत होते, पहाडावरून खाली उतरत होते. उतरत असताना त्यांच्या पायाला खूप जोराची ठेच लागली आणि त्यांच्या अंगठ्यामधून रक्त यायला लागलं. डॉक्टर, सर्वांनी आपले माईक म्यूट ठेवा, आपल्यामुळे कोणाला त्रास नको व्हायला. तर त्यांनी काय केलं, मग ते धावत सुटले, त्यांच्या पायाला ठेच लागली. मग ठेच लागली, त्यांनी काय केलं, त्यांचा जो हात होता तळ हात त्या पायाला अंगठ्याला असं दाबून धरला थोडा वेळ.
आणि त्या हातांमधून काय एनर्जी आली त्यांना काहीच समजलं नाही काय झालं, पण अगदी 2-4 मिनिटामध्ये त्यांना एकदम आराम मिळाला त्या अंगठ्याला, आणि रक्त यायचं पण तिथलं थांबलं. मग त्यांना कळलं नाही, पण तो त्यांच्याकडनं झालेला पहिलं हिलिंग त्यांनी त्या पायाला दिलेलं होतं, पण त्यांना ते काही त्यावेळेला समजलं नाही. त्या आनंदाच्या भरामध्ये खाली पळत सुटले. खाली उतरताच बरोबर त्यांना एक हॉटेल दिसलं. 21 दिवस त्यांनी अन्न पाण्याशिवाय ते राहिलेले होते. त्याच्यामुळे त्यांना भूक लागली होती. ते समोर हॉटेल होतं, का त्यांनी त्यांच्या मनाची ऑर्डर तिथे दिली, आणि त्या हॉटेलला त्यांनी त्यांच्या आवडीचा पदार्थ सांगितला बनवण्यासाठी. आणि ते वाढण्यासाठी त्यांना एक मुलगी आली. एक 10-12 वर्षाची मुलगी होती, छोटी होती. पण तिच्या गालाला ना असं आतून दाढीला सूज आली असेल दाताला, तर ते गाल असे सुजले होते तिचे खूप. आणि ती त्या वेदनेमध्ये खूप तिच्या चेहऱ्यावर त्या वेदना होत्या, का म्हणजे दाढ खूप दुखते आहे असं. तिचं खूप चेहऱ्यावर त्या वेदना त्यांना दिसत होत्या. आणि ती मुलगी त्यांना वाढत होती. मग त्यांनी त्या हॉटेल मालकाला विचारलं, का म्हणे तुमची परमिशन असेल तर मी हिच्या गालाला हात लावू शकतो का? मग ते हॉटेल मालक होते, त्यांनी बघितलं का ही तर खूप तेजस्वी व्यक्ती दिसते आहे, हिच्या चेहऱ्यावर खूप तेज आलेलं आहे. तर त्यांनी सांगितलं, हो तुम्ही त्यांच्या गालाला, त्या मुलीच्या गालाला हात लावू शकता. मग त्यांनी तिच्या गालाला असा हात लावल्याबरोबर तिच्या गालामधून जी सूज होती तिच्या दातांमधली, ती काही मिनिटांमध्येच तिला तिथे आराम पडायला लागला आणि सूजही उतरली. तर हा होता त्यांनी केलेला दुसरा शक्तिपात. त्यानंतर मग ते त्यांच्या गुरूंना भेटले वगैरे, सगळं त्यांनी सांगितलं. आणि त्याच्यानंतर त्यांनी असा विचार केला, का श्रीमंत लोक तर भरपूर मेडिसिन औषध गोळ्या घेऊन दवाखान्यात इलाज करू शकता आहेत, पण जे गरीब आहेत, जसे का जे भिकारी आहेत, ते लोक नाही असा स्वतःचा इलाज करू शकत. तर मग मी त्यांना माझ्याकडनं हा इलाज देत जाईल म्हणे. मग त्याप्रमाणे ते जे भिकारी लोकांची वस्ती असते, त्या गरीब लोकांच्या वस्तीमध्ये गेले राहण्यासाठी. तर मी तिथे जाईल आणि त्यांना ही मोफत मध्ये हे त्यांना देईल असं. तर ते करता करता, पण काय असतं त्यांना हे त्यावेळेला माहिती नव्हतं, का हिलिंग करताना त्याची एनर्जी एक्सचेंज घ्यायची असते. एनर्जी एक्सचेंज म्हणजे काय? थोडं पैसा असतो काहीतरी, त्यावेळेला पैसे नव्हते त्यावेळेला, तर काहीतरी धान्य द्यायचे, काहीतरी पैशाच्या स्वरूपात तो मोबदला द्यायचे, काहीतरी एनर्जी एक्सचेंज म्हणजे आपण कसं आता सध्या पैसे देतो, का पैसे देतो आणि मग काही वस्तू घेतो. तर त्या हिशोबाने ते त्यावेळेला थोडे तांदूळ देणार, थोडे धान्य देणार, काही कपडे देणार, असं काहीतरी त्यावेळेला ते देत होते. तर हे कोणाचकडनं काही घेत नव्हते, पण याच्यामुळे काय झालं, हे समोरच्याला एनर्जी देत होते. समोरच्याचं दुखणं आराम मिळत होतं, समोरचं छान स्वस्त मस्त होत होता. पण त्याचं दुखणं कुठल्या कुठे यांच्यापर्यंत पोहोचत होतं, कारण ते त्याचा एनर्जी एक्सचेंज घेत नव्हते. मग त्यांनी ते बघितलं, त्यांच्या गुरूंना जाऊन भेटले, का मला खूप थकल्यासारखं वाटतं म्हणे, मी तर खूप चांगलं काम करतो आहे, का गरिबांना मी हे चांगलं करतो आहे, आज त्यांचे जे दुखणं आहे ते मी चांगलं करतो आहे. मग त्यांचे गुरु बोलले, का तू त्याची दक्षिणा घेतो आहेस का? तर नाही म्हणे, मी दक्षिणा नाही घेते. तर नाही म्हणे, तू थोड्याफार रूपामध्ये, काही ना काही अंशामध्ये त्यांच्याकडनं दक्षिणा घेत चल, म्हणजे काय होईल, त्यांची एनर्जी तुझ्यापर्यंत पोहोचणार नाही. मग त्यानंतर त्यांनी दक्षिणा घ्यायला सुरुवात केली, आणि त्याच पद्धतीने, म्हणून आपण जेव्हा रेकी हिलिंग करतो, तर त्यावेळेला आपल्याला थोड्याफार प्रमाणामध्ये तिथे दक्षिणा घ्यायची असते, म्हणजे मग ती एनर्जी आपल्यापर्यंत पोहोचत नाही. आणि त्या दक्षिणेला रेकीमध्ये एनर्जी एक्सचेंज हा शब्द वापरला जातो, का एनर्जी एक्सचेंज घ्यायची असते. ओके. तर आता आपण कोणाची एनर्जी एक्सचेंज घ्यायची नाही, आपली जबाबदारी कोण आहे? आपल्या घरातले आपले जे मुलं आहे. ओके. आपले मुलं आहे ही आपली जबाबदारी आहे. त्यांचं काही दुखत आहे, आपण त्यांना हिलिंग केलं, त्यांना आराम पडेल, तर त्याची एनर्जी एक्सचेंज आपल्याला घ्यायची गरज नाही, कारण त्यांची आपली जबाबदारी आहे. आपले मुलं आहे, आपले मिस्टर आहे. ओके. हे आपले लोक आहे, आपण यांची एनर्जी एक्सचेंज घ्यायची नसते. त्याचप्रमाणे आपले आई वडील आहेत. ओके. ती जबाबदारी आपली आहे ना. आणि त्याच पद्धतीने आपले सासू सासरे आहेत, ती पण जबाबदारी आपली आहे. म्हणजे ह्या लोकांकडनं आपण पैसे घेतले नाही तरी चालतं, त्यांची एनर्जी आपल्यापर्यंत निगेटिव्ह एनर्जी येत नाही. ओके. ही आपली जबाबदारी आहे, कारण तर त्या लोकांना तुम्ही फ्रीमध्ये, म्हणजे आपण त्यांना हिलिंग करू शकतो. पण या व्यतिरिक्त तुम्ही कोणाचंही जर हिलिंग देणार असाल त्याला, तर थोड्याफार प्रमाणामध्ये एनर्जी एक्सचेंज तुम्हाला घ्यायचा आहे. ओके. तर हा त्या वेळापासून हा रूल तिथे सर्वांनाच लागू आहे. आणि त्याच्यामुळे आपल्यापर्यंत कोण, म्हणजे समोरची व्यक्ती पण सेफ राहते ना, आपण पण सेफ राहतो. आता याच्यात घाबरण्यासारखं काही नाहीये. काही एनर्जी एक्सचेंज नाही घेतला आणि मग निगेटिव्ह एनर्जी आली आणि समोरच्याचं दुखतं आहे आणि मग माझ्यापर्यंत येईल, असं काहीच नाहीये. घाबरण्यासारखी कुठलीच गोष्ट नसते. बघा, आता अग्नी आहे,
आग आहे, आग. अग्नी आपण त्याला नंतर म्हणतो देवाच्या याच्यामध्ये, आपण नॉर्मल त्याला आग लागली, आग आग म्हणतो. तर ती आग आहे. तर ती किचन मध्ये, तर आपण 24 तास तिच्या बरोबर खेळतो. किचन मध्ये आपल्या सिलेंडर मोठा भरून ठेवलेला आहे. मग तो पण आपल्या जीवाला रिस्क आहे ना. पण आपण काय करतो, त्याची काळजी घेतो, त्याचे काय रूल आहे ते फॉलो करतो. का गॅसची आपण जेव्हा गॅस जवळ सकाळ संध्याकाळ स्वयंपाक करतो, मग तेव्हा तर आपण अग्नी जवळ स्वयंपाक करतो. पण आपण त्यावेळेला त्याची काळजी घेतो ना. का आपण इथे कसं आपण प्रिकॉशन घेतले पाहिजे, का गॅसचं काम झाल्यावर बटन बंद केले पाहिजे. ओके, गॅस धुवून चुवून स्वच्छ ठेवला पाहिजे, त्याची रेग्युलर नळी बदलवायला पाहिजे, रेग्युलेटर चेक करायला हवं. हे आपण काळजी घेतो. त्याच पद्धतीने हिलिंगचं पण आहे. तुम्ही त्याची प्रॉपर काळजी घ्या, तुम्ही एकदम सेफली कराल ते. काही टेन्शनचं काम नाहीये. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत? येस, फक्त एनर्जी एक्सचेंज घ्यायचं आहे आणि आजकाल ते सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यात आपण समोर, आणि हे उलट तुमचं एक इन्कमचं सोर्स पण बनू शकतं. जर तुम्ही रेकी येस लेवल सेकंड मध्ये आलात, समजा रेकी लेवल 1 मध्ये तुमची एनर्जी ही 10% आहे. पण ज्या वेळेला तुम्ही रेकी लेवल सेकंड मध्ये येतात, तर त्यावेळेला तुम्ही डिस्टन्सने हिलिंग करू शकता. रेकी लेवल 1 मध्ये तुम्ही स्पर्श चिकित्सा करणार आहात, म्हणजे तुम्हाला त्या व्यक्तीला स्पर्श करायचा आहे आणि मग त्याच्यावर चिकित्सा करायची आहे. पण रेकी लेवल 2 मध्ये तुम्ही डिस्टन्सने हिलिंग करणार आहे, म्हणजे ती व्यक्ती जरी अमेरिकेला जरी असेल तरी तुम्ही तिला इथे घरी बसून हिलिंग करू शकणार आहे. एखाद्या व्यक्तीचं समजा अमेरिकेमध्ये काही तब्येत बिघडली आहे, पोट दुखतं आहे, डोकं दुखतं आहे, तर तुम्ही तिला इथे घरी बसून अगदी 5 मिनिटात तिला हिलिंग करून प्रॉपर आराम देऊ शकता. हे सेकंड लेवल मध्ये होतं. सेकंड लेवल मध्ये आपली एनर्जी ही 40% होते. पण आपल्याला डिस्टन्सने हिलिंग करायची एनर्जी आपल्यामध्ये येते. आणि ज्यावेळेला आपल्या थर्ड लेवल आणि मास्टर लेवल होते, तर त्याच्यामध्ये आपली एनर्जी ही 100% होते. त्यामुळे मग आपली एनर्जी खूप पॉवरफुल पद्धतीने आपण त्यांचं हिलिंग करू शकतो. क्लिअर आहे इथपर्यंत? येस. आता पुढचं बघायचं आहे आपल्याला. स्क्रीन शेअर झाली का मला सांगायची आहे. ओके. त्याच्यानंतर डॉक्टर मिकाऊ उसई, बघा हे आहेत ते. हे डॉक्टर मिकाऊ उसई आहेत, आपले सर्वांचे गुरु आहेत. यांच्यानंतर हे सर्वात पहिले ग्रँड मास्टर झालेले आहे. यांच्यानंतर डॉक्टर हयाशी, हे दुसऱ्या नंबरचे, यांच्याच खाली ग्रँड मास्टर झालेले आहे. त्याच्यानंतर ह्या ज्या लेडीज आहे, हवाई टकाटा, तर ह्या 3 नंबरच्या ग्रँड मास्टर झालेल्या आहेत. या स्वतः 4 स्टेजचा कॅन्सर होता यांना झालेला, पण त्या रेकी मधून हिलिंग केल्यामुळे ते अगदी छान झाल्या आणि पूर्ण जगात त्यांनी प्रसार केला आहे रेकीचा. पूर्ण जगामध्ये डॉक्टर टकाटा ह्या ग्रँड मास्टर झाल्या आणि त्यांनी याचा पूर्ण जगामध्ये प्रसार केला. हे बघा, बाहेरच्या देशांमध्ये ना असं ग्रुप हिलिंग केलं जातं पेशंटला. आधी असं ग्रुपने त्याला पूर्ण एनर्जी दिली जाते आणि मग त्याचं ऑपरेशन करायच्या वेळेस ते करतात सगळे डॉक्टर लोक. आपल्या इंडियामध्ये अजून एवढं याची हे नाहीये, पण ते झालं तर खूप छान होईल. आता रेकीचे फायदे काय आहेत? रेकीचे फायदे काय आहे? शरीरातील वेदनांना आराम मिळण्यास मदत होते. शरीरातील वेदनांमध्ये आराम मिळण्यास मदत करते. जुन्या नकारात्मक भावना आणि त्रास दूर होतो. अंतर्मन शांत आणि स्थिर होते. जर समजा आपल्या शरीरामध्ये काही वेदना होत आहे, काही वेदना जुन्या आहेत, काही आता निर्माण झालेल्या आहेत, त्या सर्व वेदनांना याच्यात आराम मिळतो रेकीमुळे. जुन्या नकारात्मक भावना असतील, काही जुने विचार असतील, तर त्रास असेल, तो सुद्धा रेकीमुळे निघून जातो. आपलं अंतर्मन जे आहे ते शांत आणि स्थिर होतं. शरीरातील ऊर्जा चक्र संतुलित करून सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. आपल्या शरीरातले जे 7 चक्र आहे ते संतुलित करतं आणि त्यांच्यामधून सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. एकाग्रता वाढते. रेकी जेव्हा आपण हिलिंग करतो त्यावेळेला आपली एकाग्रता वाढते आणि आपले नातेसंबंध पण सुधारतात. रेकी ध्यानाच्या माध्यमातून गाढ विश्रांती आणि समाधान मिळते. ज्यांना झोप लागत नाही बघा, खूप चिंता करतात, खूप विचार करतात, विचार मध्ये राहतात, तर त्यांना गाढ शांत झोप लागत नाही, तर त्यांना याच्यामुळे शांत झोप लागते. रेकी मनाला शांतता देते आणि चिंता कमी करते. तर रेकी काय करते, आपल्या मनाला शांतता देते आणि आपल्या मनामध्ये असलेली जी चिंता आहे ती कमी करते. ओके. तर आज आपण बघणार आहोत औरा.
इथपर्यंत क्लिअर आहे रेकीचा इतिहास, रेकी हो कुठून आली हो clear. आली आहे सगळ्यांना समजलं? येस समजलं. मॅम. ओके. आता आपल्याला हो. बघायचं आहे औरा. औरा म्हणजे काय? औरा म्हणजे आपल्या निसर्गाने आपल्याला दिलेलं एक प्रोटेक्शनचं सील आहे. हे बघा, हे जे आहे हा आपला ह्युमन बॉडी आहे. हे इथे मध्ये आपले 7 चक्र राहतात आणि हे बघा हे प्रोटेक्शनचं सील आहे. आपण देवाचे फोटो बघतो तर देवाच्या फोटोच्या बघा बाहेर असा एक पांढरा प्रकाश आपल्याला दिसतो. दिसतो का? हो सगळ्यांनी बघितला आहे? हो हो आज हो. आपल्याला आपला स्वतःचा आवरा बघायचा आहे आणि दुसऱ्यांचाही आवरा चेक करायचा आहे. ओके. तर या शक्य पद्धतीने आवराला बघा इथे कलरही दिलेले आहे. तुम्ही जसे स्टेप बाय स्टेप पुढे जाणार तर तुम्ही हे कलर पण बघू शकणार आहात. प्रत्येक व्यक्तीचे हे कलर दिसतात आवराचे, ते सुद्धा तुम्ही बघू शकणार आहात. ओके. येस. आता बघा, आवरा मग फक्त निर्जीव किंवा सजीव वस्तूंनाच राहतो का? आवरा या दोघी वस्तूंना राहतो. जसं बघा आता हे पान आहे, झाडाचं जे पान आहे त्याला पण आवरा दिसतो आहे का? हा हा. हा White. व्हाईट व्हाईट लाईट दिसतोय का इथे? हा व्हाईट प्रकाश जो आहे त्याला आवरा म्हणतात. हे बघा हा ह्युमन बॉडीचा आहे. ही चाबी आहे बघा इथे, तिला पण आवरा दिसतो आहे. दिसतोय सगळ्यांना? इथे बघा फुलपाखरू आहे, त्याला पण आवरा आहे. हो. म्हणजे सजीव आणि निर्जीव दोघं वस्तूंना आवरा असतो. चला मग आपण चेक करूया खरं आहे का, प्रॅक्टिकल करून बघूया. नुसतं या फोटोंवर नाही विश्वास ठेवायचा, आपण खरंच करून बघूया. सगळ्यांनी वही पेन घेतला आहे? येस. येस. आता काय करायचं आहे, तुमच्या नोटबुकवर आहे ना एक असा छोटासा डॉट काढायचा आहे. आपण टिकली लावतो ना तसा असा भरीव डॉट काढा. बर. सगळ्यांनी डॉट काढा. टिकली लावतो तेवढ्या आकाराचा थोडा मोठा काढा आणि त्या डॉट कडे एक टक बघा. बिलकुल तुमची नजर हलू नका देऊ त्याच्यावरून. आज आपल्याला आवरा चेक करायचा आहे. एक टक बघायचं आहे त्या डॉट कडे. तुम्हाला बघा त्याच्या आजूबाजूने असा एक बारीक प्रकाश दिसेल. दिसतोय ना. दिसतोय? व्हेरी गुड, व्हेरी गुड. कडेला कडेला असं वाटतं की त्याच्यासारखंच आहे, गोल बाहेर निघतंय असा येस आजार. येस येस येस. अं, बघा नॉर्मल डोळ्यांना पण दिसतो. तुम्ही जर प्रॅक्टिस केली ना तर तुम्हाला खूप छान पद्धतीने दिसणार आहे. आणि मग आता असं वाटायला लागलंय की कडेकडेने नाही का असं येस असं म्हणजे होतंय काहीतरी, प्रकाश दिसतोय. येस येस. अजून मन लावून बघायचा प्रयत्न करा, अजून क्लिअर दिसेल बघा तुम्हाला. फिरतोय ना मग आता गोल, येस येस. स्लोली स्लोली. बाकीच्यांनी पण बघायचा प्रयत्न करा. अगदी मनात कुठलाच विचार आणू नका. साईडला मोठा गोल दिसतोय. गगनासारखं दिसायला लागलं. हो हो. होतंय? अं, काय होतंय? त्याच्यामध्ये एक प्रकाश दिसतोय, म्हणजे जे आपण काढलंय त्याच थोडस बाजूला बाजूला येऊन दिसायला लागलंय. येस 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 येस. बाकीच्यांनी पण बघायचा प्रयत्न करा. एक टक बघा त्या डॉट कडे. सेम असं सर्कल फिरतोय मॅम, आणि सेम त्याच्यासारखं सर्कल अगदी असं व्हाईट मध्ये गोल गोल फिरताना दिसतंय मॅम. येस हो, येस. स्वच्छ प्रकाशाचा Very good. व्हाईट एकदम. पूर्ण एकदम असं शार्प दिसतं मॅम, व्हाईट. येस हो येस हो येस. हो. बाकीच्यांनी पण बघायचा प्रयत्न करा. दिसतंय दिसतंय. याला बघ, याला दिसतोय ना? हो मॅम दिसतोय. येस. अगदी शांततेने बघा, तुम्हाला लगेच दिसतं. दिसतंय मॅम. येस. आता ज्यांचा डॉटला बघून झाला आहे त्यांनी पेनाला बघायचं आहे. पेनाकडे ना एक टक बघायचं आहे. एक टक, एक नजर बघत राहायचंय. पेन ठेवू का वहीवर खाली, का हातातच खाली धरू? ठेवा, हातात धरा, तुम्हाला जसं सोयीस्कर पडेल तसं. शॅडो पडतीये ना पेनाची खाली, म्हणून हा. म्हटलं.
अगदी बारीक बघा, पेनाच्या आजूबाजूला अशी एक छोटीशी लेअर दिसायला लागते. येस काहीतरी मॅम. आहे असं दिसतं. व्हाईट बघा असं शॅडो पाणी दिसतंय मॅम. दिसतंय ना? येस 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 प्लास्टिक सारखं एक हे दिसतंय येस येस. एक्सटेन्शन. एक टक बघायचा प्रयत्न करा, मनात कुठलाच विचार आणू नका, लगेच दिसेल तुम्हाला. व्हेरी गुड. व्हाईट शॅडो दिसते कडेने येस. प्लेन. आता कमी जास्त पेन कमी जास्त होते. बघितलं सगळ्यांनी? हो हो येस मॅम. बघितलं. हा, आता पेन आणि जो डॉट होता हे तर दोन निर्जीव होते. आता आपण आपल्या स्वतःचा आवरा बघूया. ओके, हे निर्जीव वस्तूंचं पण आपण बघितलं. आज तुम्ही घरी तीच प्रॅक्टिस करायची आहे का जी वस्तू दिसेल तिला असा टोक लावून तिचा आवरा बघायचा, चेक करायचा आहे. निर्जीव वस्तूंना पण आवरा असतो, आपण आताच बघितलं. तर घरात जी पण वस्तू दिसणार आहे निर्जीव, तिला बघायचा प्रयत्न करायचा आहे तुम्हाला. आता आपण स्वतःचा आवरा चेक करूया. चला, सगळ्यांनी प्रॅक्टिकल साठी रेडी व्हा. दोन्ही हात रब करायचे आहेत. रब करताना अशा पद्धतीने हात रब करायचे, काही हातांमध्ये थोडी गरम ऊब तयार झाली. व्हेरी गुड. आणि काय करायचं आहे, आपल्या एका हातावर असा हळूहळू हात पुढे जाऊ द्यायचा. बघा, तुम्हाला तिच्यात लेअर तुम्हाला एक फील होईल, तो दिसणार नाही. आता तुम्हाला तो फील करायचा आहे का काहीतरी एनर्जीचं क्षेत्र आहे तिथे आपल्या हाताच्या पुढे. येस. मी हात वरती घेतलाय तुम्हाला दिसण्यासाठी. तुम्ही खाली आरामशीर हात खाली घेऊन करायचा आहे. हात दुखून येईल तुमचा. मी तुम्हाला दिसण्यासाठी वरती हात घेतलेला आहे. हा, येस. अगदी हळूवार तो ते आवरा फील करायचा आहे तुम्हाला का काहीतरी इथे एनर्जी आहे. शरीराला लाईट स्पर्श जाणवते. नाही करायचा आहे, थोडं अंतर ठेवायचं आहे. येस. हलकसं थोडं भारी वाटतंय मॅम. येस येस येस. काहीतरी Slow आहे असं वाटतंय. जाणवेल तुम्हाला. हो, असं भारी भारी जाणवते मॅम. येस काहीतरी भारी वस्तू घेऊन जातोय असं वाटतंय मॅम. येस येस. वरच्या हाताला, वरच्या जो हात फिरवतो आहे त्या हातावर त्या हाताला जाणवतंय. हो, वरच्या जोर हाताला आहे. जाणवतंय. त्या हाताला फील होईल. जास्त जाणवते. जाणवतंय, असे थोडे थोडे मुंगे आल्यासारखं होतंय. होतंय ना? येस येस. अजून बाकीच्यांनी पण बोलायचं आहे. हो हो, ते जाणवतंय असं की काहीतरी आहे. आहे काहीतरी. दोन्ही हातांच्या मध्ये काहीतरी आहे. बोला. होतंय. येस. हा होतंय. होतंय ना? येस. आता आपण पुढचं प्रॅक्टिकल बघूया. होतंय म्हणजे सगळ्यांचं. अजून आपण आता काय करूया, ह्या एका बोटाने चेक करूया आपला आवरा दिसतो का. ओके, आपण आता 5 बोटांचा ह्या पंजाने केलं, आता एका बोटाने करून बघूया. दोघे हात रफ करायचे आणि एक बोट असा हळूवार घ्यायचा आहे. तुमचं मन जितकं शांत राहील ना तितकं पटकन तुम्हाला ते फील होणार आहे. आणि अगदी हळूवार फील करा, घाई नाही आपल्याला बिलकुल. जाणवतंय मॅडम. जाणवत आहे ना? व्हेरी गुड. खूप छान. जाणवतंय. जाणवतंय. असं काहीतरी एक लेअर जाणवती, लेअर. लेअर, तेच मग आपल्याला इथे हाताच्या आपल्या वरती लेअर आहे. आणि तुम्ही जर याची चांगली प्रॅक्टिस केली ना, तुमच्या डोळ्यासमोर कोणतीही व्यक्ती आली का लगेच तुम्हाला त्याचा आवरा दिसणार आहे. तुम्ही फक्त डोळे बंद करूनच एकदा बघितलं, एक टोक जरी बघितलं ना, तर तुम्हाला त्या व्यक्तीचा आवरा दिसायला लागेल. पण त्याला प्रॅक्टिस लागते. तर तुम्ही असं आज वाटतंय काय ना. करायचंय, होमवर्क आहे तुम्हाला, का तुम्हाला सर्व वस्तू ज्याही घरात असतील आपल्या आजूबाजूला पडलेल्या त्या सगळ्या वस्तूंचा आवरा बघायचा आहे. आणि स्वतःचा बघितला तर आपल्याला दुसऱ्याचा आवरा चेक करूया. ओके, सजीव मध्येच आपण दुसऱ्याचा आवरा चेक करूया. ओके, तर कोणाकडे आहे का? कविता मॅडम, तुम्ही करू शकता तुमच्या मुलाचा आवरा चेक? येस, मी सांगते, मी पिन मध्ये घेते. अजून कोण आहे, कोणाकडे आहे? हा, वेदांती. शांती मॅडम, मी तुम्हाला पिन मध्ये. अद्वैत, कम बस इथे. तुझा ऑरा चेक करते. बस ना, मॅमने सांगितलं. बस इथे. इथे माझ्या जाऊ. ये ना, बसलेले ये दिसते ना ना. मुलं, म्हणून मग मी त्यांना ऍड केलंय. हा, नाही तर म्हणाल का ह्या दोघींनाच का घेतलं. कारण आपल्याजवळ कोणीतरी एक व्यक्ती पाहिजे. हॅलो, ओके, नमस्ते. हा, तर तुम्हाला काय करायचं आहे. हाय बेटा,
नमस्ते. येस, तुम्हाला काय करायचं आहे आता मी सांगते त्या पद्धतीने यांचा आवरा चेक करायचा आहे. ह्या दोघी जणी सगळ्यांना दिसत आहे, वेदांती मॅडम आणि कविता मॅडम दिसत आहे सगळ्यांना. नाही हो दिसते. आता दिसत आहे नाही. सगळ्यांना दोघी जणी स्क्रीनवर नाही, नाही दिसत. आलंय बघा त्या. बोला नाही दिसत. हा हा बोला. नाही दिसताय सगळ्यांना, असं थंब दाखवलं हो. तरी चालणार आहे मला. नाही नाही दिसतंय. हे बघा, आपली जी मोबाईलची स्क्रीन आहे ना त्याच्यावर ना खूप लोक झाले ना तर लोक पुढे पुढे जातात. तर तुम्ही ती स्क्रीन अशी करत जा मागे पुढे, मग तुम्हाला त्याच्यात दिसतील बरोबर ते. हो हो दिसते दिसते. येस, आता काय करायचं आहे, कविता मॅडम जशा बसलाय ना, वेदांती मॅडम तुम्ही पण तशाच बसा. असं एकमेकाकडे तोंड करून बसा, मुलाकडे. हो, एक मिनिट मॅम, एक मिनिट. हा, हे बघा, हे बघा. आपण दुसऱ्याचा आवरा चेक करतो आहे. सगळ्यांनी नीट प्रॅक्टिकल बघून घ्या. आज तुम्हाला सगळ्यांना हा होमवर्क देणार आहे मी. आणि जोपर्यंत आजचा होमवर्क होणार नाही तोपर्यंत पुढचं तुम्हाला लक्षात नाही येणार. येस, हा नाही दिसत आहे वेदांती मॅडम, मुलगा नाही दिसत आहे. कॅमेरा असा सेट करा, आडवा सेट करा. हा येस, घ्या त्याला पुढे थोडं. हा येस, बरोबर आहे. आता आता दोन्ही हात रफ करा, दोन्ही हात रफ करा. बाकीच्यांकडे पण जर कोणी असेल तर तुम्ही त्यांच्यावर पण चेक करू शकतात. दोन्ही हात रफ करायचे आहे आणि मी ना माझ्या शरीरावर करते तसे तुम्ही तुमच्या मुलांच्या याच्यावर करा. ओके, तर त्याचं काय करा, असं याच्यापासून इथून घ्या, कपाळापासून असं त्याचा आवरा चेक करा. हळूहळू, टच करायचं नाही बॉडीला. दोघं हातांनी त्याच्या शरीराचा एक लेअर तुम्हाला जाणवेल बघा. करा आता. बरं करा तुम्ही. ताट बस बेटा. असं आपलं, असं. हा, तर तुम्हाला ती लेअर चेक करत जायची आहे. हळूहळू हळूहळू पूर्ण शरीरावर. अगदी हळूहळू, खूप तो फील आला पाहिजे एनर्जीचा. ती जी लेअर आहे ना ती फील करायची. तुम्ही जेवढं शांततेने हळूहळू कराल ना तर तुम्हाला लवकर जाणवेल. घाई नका करू, वेळ लागतो लागू द्या. मधुरा मॅडम, मी तुम्हाला पण ऍड केलेला आहे. थोडस तुमचे चेहरे दिसतील असा कॅमेरा सेट करा. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा, पुढून झाल्यानंतर त्यांच्या खांद्यापासून घ्या असं हळूहळू. हळूहळू त्यांचे हात, खांदे, म्हणजे असं मी असं करून दाखवते. असं असं चेक करत चला. हा, असं बरोबर आहे. फील करा ती एनर्जी. त्यांचा आवरा तुम्ही चेक करता आहात. लेअर जाणवते मॅम. जाणवते ना? करा, परत करा तोपर्यंत. व्हेरी गुड. त्याला भारी वाटते मॅम. हाताला भारी वाटतं आहे, पण त्याची लेअर जाणवते का? त्याचं जे स्किन आहे त्याच्यापासून थोड्या अंतरावर तुम्हाला अशी लेअर जाणवते का? हो मॅम. हा, ती महत्वाची आहे. नाही दिसत बसताना. ती महत्वाची आहे. खुर्ची लावून द्या असं. मधुरा मॅडम, तुम्हाला काय फील होतंय? तुमचे कॅमेरा ऑन ठेवले तरी, हे माईक ऑन ठेवले तरी चालतील. एक मॅग्नेट टाइप मध्ये जसं आपण म्हणतो ना रिपेल करते तसं फील. येस येस येस, काहीतरी जाणवत आहे पण ती शब्दात सांगता येत नाही, असं होतंय. हा, ओके, बरोबर आहे, बरोबर आहे. तोच आवरा असतो आपला. तर हे आपण आता स्वतःच आपण, ओके, आलं सगळ्यांच्या लक्षात कसं प्रॅक्टिकल करायचं बघितलं सगळ्यांनी? ओके, येस मॅम. एकच मिनिट हा. चला, सगळ्यांनी बघितलं आहे. आपण काय काय बघितलं हे बघा. सगळ्यात पहिले आपण काय बघितलं, निर्जीव वस्तू ज्या आहे, जसा एक पॉइंट काढला त्याचा आवरा चेक केला, पेन घेतला पेनाचा आवरा चेक केला. ह्या झाल्या निर्जीव वस्तू, यांचा आपण आवरा चेक केला. त्यानंतर आपण स्वतःचा आवरा चेक केला, 5 बोटांनी चेक केला, एका बोटाने चेक केला. ओके, त्यानंतर आपण दुसऱ्या व्यक्तीचा आवरा चेक केला. आज क्लिअर आहे इथपर्यंत? येत आहे लक्षात? हो. येस. काही डाऊट आहे याच्यात? याच्यात कोणाला काही समजलं नसेल तर ते विचारा, म्हणजे मग आपण पुढे जाऊया.
याच्यामध्ये कोणाला काही समजलं नसेल तर विचारा, म्हणजे मग पुढचा टॉपिक घेऊया. हा बोला ना, सुवर्णा मॅडम बोला. मॅम मी एक गोष्ट सांगू का? बोला. आम्ही शाळेमध्ये असताना ना एक असाच प्रकार करायचे मुलींना स्कूलमध्ये असताना मुली अशा थांबून असे सरळ हात ठेवायचे आणि त्याला असं हे करायचं अट्रॅक्ट, थोडेसे वर हात होतात, म्हणजे तो हाच प्रकार आहे. अच्छा अच्छा. त्याच्यामध्ये थोडस एक अट्रॅक्शन असं वाटतं. येस, हे बघा, आपण ज्या वेळेला आवरा चेक करतो ना, तर आपण आता फर्स्ट टाइम करतोय, आपल्याला समजत नाही का हा आवराच आहे, पण काहीतरी आपल्या हातांमध्ये जाणवतं का काहीतरी मला फील होत आहे. ओके, आणि बघा तुम्ही ते हातांमध्ये फील होतं, पण ज्या वेळेला तुम्ही पेन वगैरे ह्या वस्तू बघतात ना, तर तुम्हाला एकदम असं डोळ्यांना असं जाणवतं का ह्या पेनाच्या बाजूला अशी बारीक लेअर आहे, तर ती तुम्ही बघायचा प्रयत्न करा. त्याच्यामुळे तुमच्या प्रॅक्टिसने तुम्हाला ती लवकर दिसायला लागेल. कधी कधी आपल्याला सुरुवातीला जरा वेळ लागतो, पण एकदा आपल्याला ती डोळ्यांना आणि आपल्या माइंडला सवय झाली ना, तर पटकन होतं आणि याच्याने आपलं कॉन्सन्ट्रेशन पण वाढतं. ओके, तर हे झालं आपला आवरा. याला लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतात का मॅम? नाही 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 नाही, हे आपण आवरा चेक केला. लॉ ऑफ अट्रॅक्शन खूप वेगळं झालं. हो का, बरं. हे झालं आपण आवरा चेक करतो आहे. आपल्या शरीराच्या अवतीभवती निसर्गाने आपल्याला एक स्टील दिलेला आहे, त्याला आपण आवरा म्हणतो. तर आपल्या प्रोटेक्शनसाठी राहतो. एकच मिनिट अशोक सर, एकच मिनिट थांबा, मी हा पॉइंट क्लिअर करते, मग तुम्हाला चान्स देते बोलायचा. तर मी काय म्हणते बघा, आपली आजी काय करायची, आपली आजी आई अजूनही करतात. आपण लहान असतो, आपण कुठे कार्यक्रमाला जातो, खूप छान तयार होऊन जातो बघा, आणि कोणी म्हणतात छान दिसताय बरं का आज तुम्ही सगळे, छान दिसताय, छान दिसतेस बरं का तू आज. मग आपल्याला काय होतं, घरी येतो आपण, तोपर्यंत असे डोळे जड होता, अस्वस्थ वाटायला लागतं, एकदम असं वेगळं फिलिंग असतं, काहीतरी मला वेगळं होतंय, आई मला खूप थकल्यासारखं होतंय ग, डोळे खूप जड झाले ग. मग आईला लगेच लक्षात येतं, हा चल तू इथे बैस बरं, मी तुझी नजर उतरवते. ओके, मग ती नजर उतरवताना आपल्या शरीराला स्पर्श करतात का? नाही, मीठ मोहरी घेता आणि आपल्या थोड्याशा अंतरावरून ती उतरवत असतात, करतात ना, आपणही अजून करतो. तर ही अंधश्रद्धा नाहीये. तर ते काय करतात, त्यांचा औरा क्लीन करता, तो मागून आणि पुढून तो औरा क्लीन करता, आणि ज्या वेळेला आपला औरा क्लीन झाला का आपल्याला लगेच थोड्या वेळामध्ये लगेच आराम वाटतो. आई मला चांगलं वाटतंय बरं का थोडंसं, आपण म्हणतो का नाही, हे मुलांनाही थोडंसं लगेच काही जाणवायला लागतं. मग हे आपण औरा क्लीन करतो त्यावेळेला. ती काही अंधश्रद्धा नाहीये नजर काढणं म्हणजे. आलं का लक्षात? रेकी भारतीय म्हणजे मग. येस, बोला अशोक सर, तुम्ही काय म्हणत होते? तुमचा माईक ऑन करा आधी. येस. अशोक सर, हा बोला. मी आता दवाखान्यामध्ये आहे, माझा मुलगा ऍडमिट आहे. मी आता त्या प्रकार करायचा प्रयत्न केला, मी औरा चेक करायचा, पण मला तसं काय जाणवत. मी दवाखान्यात असल्यामुळे झालंय की माझी मानसिकता तशी असल्यामुळे. हा, थोडस तुमच्या मनामध्ये, मी आधीच तरी तुम्हाला सांगताय की तुम्ही मनाने शांत व्हा आणि हा थोडस तुम्ही आता कसं त्या विचारांमध्ये आहात, दवाखान्यात आहात, तर हे बघा, मुलगा तुम्ही ऍडमिट घरी गेले का एकदा? हा, येस. हा, तर त्यावेळेला कशी आपलं थोडस एक हॉस्पिटलमध्ये म्हटलं का आपली मनस्थिती थोडीशी हेच असते, तर तुम्ही एकदा घरी रिलॅक्स राहिले का तेव्हा करून बघा. हो, तेवढंच, ते महत्वाचं विचार. हा हा, येस येस. थँक्यू. येस येस. अजून अजून कोणाला डाऊट आहे याच्यात? जायचं पुढे? येस मॅम. हे बघा, एकच मिनिट, मी स्क्रीन शेअर करते. झाली आहे का स्क्रीन शेअर? येस मॅम. हे बघा, आपण आता झाडाचे पानं पण बघू शकतो, तुम्हाला त्याच्या पण अवतीभोवती अशी बारीक व्हाईट कलरची लाईन दिसणार आहे बघा. ही जी व्हाईट कलरची लाईन आहे ना, याला आवरा म्हणतात. ही चाबी आहे बघा, तर ह्या चाबीला पण असं व्हाईट कलरचं आहे. आणि जेव्हा जेव्हा तुमची ही एनर्जी वाढणार आहे, तर त्यावेळेला तुम्हाला हे कलरही दिसायला लागतील आवराचे. आणि आपण ज्या वेळेला थर्ड लेवल, मास्टर लेवल मध्ये ह्या आवराच्या कलरचा अभ्यास करतो, आणि त्या आवराच्या कलरनुसार त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे हे सुद्धा काढतो. हे सुद्धा आपण आता पुढे शिकणार आहोत. सेकंड लेवल आणि मास्टर लेवल, थर्ड लेवल मध्ये आपण ह्या गोष्टी शिकतो. तर किर्लिन फोटोग्राफी
याच्यामध्ये बघा हा बोटाचा लेअर दाखवलेला आहे, त्यांनी बोटाचा आवरा चेक केलेला आहे, तर त्याच्यामध्ये त्यांना असे कलर आणि हे दिसलेले आहे फोटोमध्ये. आपल्या फिंगरचा, आपल्या बोटाचा त्यांनी हा आवरा चेक केलेला आहे. ओके, त्याप्रमाणे बघा मी तुम्हाला आत्ता सांगितलं प्रत्येक माणसाचा आपण त्याच्यावरून स्वभाव चांगला वाईट सगळं सगळं त्याच्यात पॉइंट येतात. तर हे बघा हे आवराचे कलर्स आहेत, प्रत्येक व्यक्तीचा आवराचा कलर आहे. तर हा का आहे, तर याच्यावर काय असतं, आपण ज्या वेळेला सेवन चक्रचं आता पुढे बघू आपण 2 दिवसानंतर सेवन चक्र घेणार आहे मी तुमची सगळ्यांची डिटेल. तर त्याच्यामध्ये प्रत्येकाचं कोणतं चक्र जागृत झालेलं आहे त्यानुसार त्याचा तो कलर त्याला दिसायला लागतो, हे आपण पुढे बघणार आहोत. ओके, आता मी तुम्हाला अफर्मेशन सांगितलेल्या होत्या. ओके, तर अफर्मेशन मध्ये तुम्हाला मी सांगते का, एकच मिनिट. बरं चला इथूनच घेऊया. पाणी असतं ना, पाण्याला ना हे राहते, आपण पाणी चार्ज करायचं बघितलं का अजून नाही ना, अन्न पाणी चार्ज करायचं बाकी आहे आपलं, तर तो पण टॉपिक घ्यायचा आहे. येस, तर आता मी तुम्हाला सांगते का हे जे आहे पाणी आहे, पाण्याला आहे ना प्रार्थना केली, पाणी हातात घेतलं एक ग्लास भर आणि त्या पाण्याकडे बघून प्रार्थना केली आणि मग ते पाण्याचे त्यांनी फोटो काढले. तर त्यावेळेला त्याचे जे क्रिस्टल आहे पाण्याचे तर ते अशाच छान स्वरूपात दिसले. ओके, आणि ज्या वेळेला त्या पाण्याला आहे ना असं प्रेमाचं बोललं गेलं का हे पाणी खूप छान आहे, याची खूप प्रशंसा केली, ह्या पाण्यामुळे माझी तहान भागते आहे, हे पाणी खूप छान आहे, थँक्यू थँक्यू. तर त्यावेळेला त्या पाण्याचे जे क्रिस्टल आहे फोटोमध्ये काढण्यात आले तर त्यावेळेला असे दिसले. आणि त्याच्यानंतर त्या पाण्याला जे आहे ना तो खूप खराब बोललं गेलं का हे पाणी काय आहे, काय पाणी असतं का, हे पाणी पिल्यावर कधी आपली तहान जाणारच नाही का, याला चव आहे का, ह्या पाण्याला टेस्ट नाहीये, हे पाणी पिऊन माझं मनच नाही भरत आहे. तर त्या पाण्याचे ज्या वेळेला फोटो काढले तर त्यावेळेला ते असं दिसलं, इतक्या खराब याच्यामध्ये दिसलं. म्हणजे जे आपले शब्द आहे ते किती वर्क करतात हा विचार करा तुम्ही. आणि आपण त्या किचन मध्ये आपल्या तर चालूच राहतात, आपल्या पूर्ण घरात आपले व्हायब्रेशन राहतात. त्याच्यानंतर पाण्याला आहे ना, पाणी पिताना त्याला खूप थँक्यू 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 बोललं गेलं, तर त्याचे जे क्रिस्टल आहे ते असे दिसले बघा पाण्याचे, इतके सुंदर दिसले. जे आपलं थँक्यू आहे ना ते आपण तिथे म्हणायचं आहे बघा, पाण्यावर सुद्धा त्याचा इतका असर होतो. आणि एक पाण्याचा ग्लास ठेवला आणि तिथे ना एक लोकसंगीत जे गाणे असतात ना ते लावून दिले तरी सुद्धा पाण्याला इतकं छान तिथे रूप आलेलं आहे, इतके छान त्याच्यामध्ये क्रिस्टल तयार होत आहेत. आता आपण पाणी कशात पितो, मायक्रोओव्हन मध्ये गरम करून पितो, गॅसवर करायचा कंटाळा येतो. तर मायक्रोओव्हन मध्ये गरम केलेले पाणी असं दिसलं बघा. तुम्हीच ठरवा आता याच्या पुढे ते प्यायचं आहे का नाही. ओके, त्यानंतर आपण ज्या वेळेला कम्प्युटर जवळ बसतो तर त्याच्या जवळ पाण्याचा जो ग्लास भरून ठेवलेला आहे तर त्याच्या जवळच्या पाण्याच्या ग्लास मधलं जे पाणी आहे त्याच्यामध्ये असे क्रिस्टल दिसले. हे सगळं तुम्हाला गुगलवर दिसणार आहे, हे सगळं सायंटिफिकली प्रूव्ह केलेलं आहे. ओके, हे बघा हे सगळे पाण्याचे असे दिसले, म्हणून आपण कम्प्युटर लॅपटॉप याच्यातून रेडिएशन निघत असतात बाहेर. नंतर मोबाईल आपण सरास वापरतो किचन मध्ये, तर आधी घेऊन जातो, कोणाचाही फोनवर बोलता बोलता काम करतो तर आपल्या किचन मध्ये हे रेडिएशन तिथे असतात. त्याच्यामुळे मोबाईलच्या शेजारी ठेवलेल्या पाण्यामध्ये असे क्रिस्टल दिसले. आपण तेच इथं पाण्याला बघा छानशी प्रार्थना केली तर तेच पाण्याचं स्वरूप हे होतं. त्याच्यानंतर त्याच प्राण्याची प्रशंसा केली, त्याला प्रेमाने छान बोललं तर त्याच्या असं होतं. नंतर त्याला फक्त थँक्यू म्हटलं तर हे पाणी असं झालेलं आहे. आणि तेच तुम्ही मोबाईल जवळ ठेवलेलं पाणी असं झालेलं आहे. विचार करा याच्यातलं कोणतं पाणी आपल्यासाठी चांगलं आहे. आणि ह्या पाण्याला त्यांनी थँक्यू, प्रेमाचे भाव, कृतज्ञतेचे भाव दिले तर ते पाणी परत असं क्रिस्टलच्या स्वरूपात आलेलं आहे. दिसतंय तुम्हाला? येस मॅम. येस. तर आता हे जे आहे ना, डॉक्टर मिका उसई यांनी एक प्रयोग केला. तर त्यांनी काय केलं, एक भात शिजवला आणि तो 3 बरणींमध्ये भरला. दिसतोय या 3 बरण्यांमध्ये भात शिजवलेला त्यांनी ठेवला
आणि एक जी पहिली बरणी आहे ना, ती जशी त्या भाताशी खूप खूप प्रेमाने बोलले का हा भात खूप छान आहे, त्याचा शिजताना किती छान वास आलेला आहे, किती सुंदर याचे दाणे दाणे मोकळे झालेले आहे, हे खाल्ल्यावर माझं मन एकदम शांत होणार आहे, मला खूप आवडतो भात, थँक्यू, लव्ह यू, असं त्या भाताला बोलले. त्याच्यानंतर ही जी दुसरी बरणी होती त्याच्यात जो भात भरला त्याला काहीच बोलले नाही, नुसतं भरलं आणि ठेवून दिलं. ओके. आणि त्याच्यानंतर तिसरी जी बरणी आहे त्या भाताला त्यांनी हेट, म्हणजे त्याला खूप नफरत, त्याचा खूप राग राग केला का हा भात आहे का, कधी भात शिजवता येतो का, सगळा कच्चा आहे, असा आहे, तुला काही टेस्ट नाहीये, हा तांदूळाचा प्रकारच खराब आहे, असं खूप खूप त्याला वाईट वाईट बोलले. ओके. तर जरा 3 दिवसानंतर त्यांनी जेव्हा भाताच्या हे जे असं केलं त्यांनी हे प्रयोग, आणि त्या बरण्या 3 दिवस त्यांनी बंद करून ठेवून दिल्या. त्यानंतर त्यांनी बघितलं का जी पहिली बरणी आहे तिला ज्या भाताला प्रेमाने बोललेले होते तो भात अगदी जसाच्या तसा राहिला, आणि नंतर जी दुसरी बरणी आहे तिच्या मधला जो भात आहे तो असा पिवळट सडल्यासारखा झाला, आणि जी हेटवाली बरणी होती तर त्या भाताला तर डायरेक्ट बुरशी आली. ते बघा, आपल्या अन्नामध्ये पाण्यामध्ये आपले शब्द काम होत असतात, आपली एनर्जी त्यांच्यामध्ये उतरत असते. आता ज्या वेळेला मी तुमचं पाणी चार्ज करायचं तुम्हाला शिकवणार आहे तर त्यावेळेला तुम्हाला त्या पाण्याची चव अगदी मंदिरातल्या तीर्थासारखी लागणार आहे. येतं इथपर्यंत लक्षात? हो. येस. म्हणून आपण किचन मध्ये मोबाईल नेणं अगदी खूप इमर्जन्सी आहे तर नेणं ठीक आहे, पण आपण त्याच्यावर किती वेळ घालवला पाहिजे आणि किती त्याचं हे केलं पाहिजे हे तुम्ही आता ठरवा. आणि आपलं बोलणं का जो आपण स्वयंपाक केला आहे त्याला अशी एनर्जी द्यायची आहे का आपल्याला? येस, चांगली एनर्जी द्यायची आहे. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? येस. कोणाला काही डाऊट आहे? मग नक्की कसं बोलायचं की समजा आपण काय बनवलं तर कसं हो, बोलायचं? आता ते कसं बोलायचं आपलं आता उद्या नाही तर परवा आपला याचा टॉपिक होईल अन्न पाणी चार्ज करायचं, मग त्याच्यात मी तुम्हाला डिटेल शिकवते का काय बोलायचं, डायरेक्ट आपण प्रॅक्टिकल करूया. ओके. तुमच्या प्रॉपर लक्षात राहील मग ते काय करायचं आहे. ओके. येस. तर आता इथपर्यंत क्लिअर आहे आजचे टॉपिक सगळ्यांना? औरा म्हणजे काय? येस. आता आपण एक मेडिटेशन घेऊया. त्याच्या आधी मी तुम्हाला एक सांगते, उद्या आपलं अटुनमेंट होणार आहे, शक्तिपात होणार आहे सकाळी 5:30 वाजता. सकाळी 5:30चा टायमिंग याच्यासाठी ठेवलेला आहे का तो ब्रह्ममुहूर्ताचा वेळ आहे, आणि दुसरी गोष्ट सकाळी 3 वाजेपासून तर 6 वाजेपर्यंतचा जो वेळ असतो तो ब्रह्ममुहूर्ताचा वेळ असतो, आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही ती एनर्जी घेतली तर तुम्हाला ती जास्तीत जास्त प्रमाणात मिळणार आहे. तुम्ही म्हणाल तर मी 8-9 वाजेला पण घ्यायला तयार आहे. ठीक आहे. हा, पण मग सकाळी 5:30 वाजेला जी ब्रह्ममुहूर्ताची वेळ आहे त्या वेळेला जर तुम्ही घेतलं तर ब्रह्मांडाशी तुम्ही खूप लवकर आणि छान पद्धतीने कनेक्ट व्हाल. ओके. आणि दुसरी गोष्ट जी आहे का त्याच्यासाठी आंघोळ करायची का, तर बघा मी ज्या वेळेला माझे शक्तिपात घेतले तर मी स्वतः आंघोळ करूनच बसलेली होती, पण असं काही याच्यामध्ये कंपल्शन नाहीये का तुम्ही आंघोळ करून बसले पाहिजे. तुमच्यावर डिपेंड आहे का तुम्हाला करायची असेल तर करा, नाही तर हातपाय तोंड धुवून बसले तरी चालणार आहे. मॅम 1 मिनिट, उद्या किती वाजे? 5:30 ते किती? 5:30 ते बघा तुम्ही, मी सांगते आता पुढच्या सूचना, त्या जर तुम्ही सगळ्या फॉलो करून त्या पद्धतीने जर बसला तर मग उद्या लवकर होऊन हनुमान जाईल. जयंती आहे. 5:45 आम्हाला जावं लागणार आहे खाली. हो, 5:45 वाजेशी 15 मिनिटात होऊन जाणार आहे. पण फक्त काय आहे, तुम्ही मला तुमच्या मांडी घालून डोक्यापासून तर पूर्ण कमरेपर्यंत तुम्ही मला प्रॉपर दिसले पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला, आता जसं बघा सुवर्णा कांबळे मॅडम आता कशा बसल्या आहेत, दिसताय सगळ्यांना? त्या पद्धतीने मला तुम्ही सर्व दिसले पाहिजे. गौरी मॅडम पण त्या पद्धतीने मला दिसता आहेत तसे दिसले पाहिजे. ओके. अशा पद्धतीने जर तुम्ही पटापट बसलेले राहिले आणि मी ज्या सूचना आता सांगते आहे त्या जर तुम्ही उद्या फॉलो केल्या तर मी लगेच 5:30 ला सुरुवात करून देईल. नाहीतर मग काय, मी प्रत्येकाचं नाव घेऊन प्रत्येकाला सेट करेल आणि मग सुरुवात करेल, वेळ जाईल. हे बघा, आणि आता पुढच्या सूचना ऐकून घ्या, माझ्या पहिले पूर्ण सूचना ऐकून घ्या, मग मी तुमचे सगळे पॉइंट ऐकते. ओके. तर उद्या काय करायचंय तुम्हाला, 1 ग्लास पाण्याचं ग्लास सोबत घेऊन बसायचं आहे, आणि काहीतरी बसायला आसन घ्यायचं आहे, आणि आपल्या घरामध्ये जर कुत्रं मांजर काही पाळलेलं असेल तर ते आपल्या जवळ येऊन बसणार नाही याची काळजी घ्यायची आहे.
का त्याच्यामुळे तुम्ही डिस्टर्ब व्हायला नको आणि घरच्यांनाही सांगून द्यायचं का एवढे 15-20 मिनिटं मला कोणी डिस्टर्ब करू नका. मला आवाजच देऊ नका, काहीच माझ्याशी बोलू नका. हे माझं वेगळं काम चाललं आहे, माझं शक्तिपात चालू आहे, तर याच्यात तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही याची तुम्ही काळजी घ्यायची आहे. ओके. हो. आणि ज्यांना बसायला खाली मांडी घालून बसायला ज्यांनाही त्रास होतो आहे त्यांनी चेअरवर बसलं तरी चालणार आहे. अशोक सर, तुम्ही जर हॉस्पिटलमध्ये राहणार असेल तर हॉस्पिटलमध्ये राहून केलं तरी चालणार आहे. फक्त प्रवासात नको. ज्या वेळेला तुम्ही शक्तिपात घेता आहात तर त्यावेळेला तुम्ही प्रवासामध्ये नको. ओके मॅडम, चालेल. सोप्यावर बसतं चालेल ना? काय? सोप्यावर बसतं तर चालेल चालेल का? चालेल 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 तुम्ही सोफ्यावरही बसू शकता. फक्त मला तुम्ही अशा स्वरूपात दिसले पाहिजे का हे तुमचं क्राऊन चक्र इथे डोक्यापासून तर तुमच्या मांडीपर्यंत तुमचे जे 7 चक्र आहे ते मला प्रॉपर दिसले पाहिजे. बर. हा, मग तुम्ही चेअरवर जर बसणार आहात, सोफ्यावर बसणार आहात तर पायाखाली काहीतरी आसन घ्या. जे लोक खाली बसणार आहे त्यांनी खाली बसायला काहीतरी आसन घ्यायचं आहे. पाण्याचा ग्लास सोबत घ्यायचा आहे आणि बस. आणि फक्त मी सांगेल तुम्हाला का हाताची ओंजळ करा. तर हे बोटाचे जवळ घ्यायचे. आता आपण हिलिंग करतो आहे तर आपल्याला असे ताठ हात कधीच ठेवायचे नाही. असा प्रसाद घेताना कसं आपण हात खोलगट करतो हा. हा. तसा हात करायचा आहे. याला हात कप शेप मध्ये केले असं म्हणतात. हा. तर तुम्हाला असे हात ठेवून अशी याची ओंजळ करायची आहे. हात खोलगट, का ओंजळ मध्ये तुम्हाला सगळी एनर्जी घ्यायची आहे. ओके. ओके. हा. तर मी ज्या वेळेला तुम्हाला माझा आवाज फक्त उद्याचं रेकॉर्डिंग मिळणार नाहीये. शक्तिपातचं रेकॉर्डिंग मिळत नाही तुम्हाला. उद्या रेकॉर्डिंग मिळणार नाहीये आणि तुम्हाला फक्त काय करायचं आहे, उद्या माझ्या समोर बसायचं आहे आणि सगळ्यात पहिली गोष्ट तुमच्या नावाने जॉईनिंग करायचं आहे उद्या. कारण तुमच्या नावाचा तिथे मला बोलावं लागतं का ह्या व्यक्तीचं मी शक्तिपात करते आहे. तर मी त्यावेळेला तुमचं तिथे नाव वाचते आणि मग करत राहते. येतंय लक्षात? म्हणून तुम्ही मोबाईलच्या नावाने किंवा घरातल्या कुठल्या व्यक्तीच्या नावाने जॉईन नका होऊ. तुमच्या स्वतःच्या नावाने जॉईन झाल्या तर मला व्यवस्थित पडेल. आणि सर्वांनी व्हिडिओ ऑन ठेवायचे आहे. ज्यांचे व्हिडिओ बंद असतील तर त्यांचा मी शक्तिपात कसा करू. तर उद्या मला सगळ्यांचे व्हिडिओ ऑन लागतील. क्लिअर आहे? हो. हा, बोला आता कोणाला काय बोलायचं आहे. मॅडम माझं एकदा हा, बोला ना. अरे हा, बोला बोला गौरी, बोला येतोय आवाज मला तुमचा. म्हणजे मला असं विचारायचं की पिरियड्स वगैरे असं काय चालतंय त्याला काही होत नाही. चालतंय. येस, नॉनव्हेज पिरियडचं याचं काहीच बंधन नाही आहे. ओके. रेकीला याचं काहीच बंधन नाही राहत. कोणाला हिलिंग करायचंय, काय करायचंय, कुठलंच बंधन नाहीये रेकीला. ओके. ही गोष्ट आताच क्लिअर करून घ्या. फक्त तुम्हाला कोणी डिस्टर्ब करायला नको, आवाज द्यायला नको. ओके. सर्वांनी पाणी सोबत घ्यायचं आहे आणि उद्या 7-5:30 वाजेला करायचं आहे. आता उद्या सकाळचं तर 5:30 वाजेचं फिक्स झालेलं आहे तुमचं. त्याच्यानंतर उद्या फक्त तुमचं सकाळी शक्तिपात होईल आणि त्याच्यानंतर 2:30 वाजेचा जो क्लास होईल तो खूप 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 महत्वाचा राहणार आहे. त्याच्यामध्ये मी तुमच्या या हातांमध्ये ती एनर्जी ऍक्टिव्हेट करून देणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला इथे प्रेझेंट राहून व्हिडिओ ऑन करून बसणं खूप महत्वाचं आहे. ओके. म्हणून उद्या सकाळचा आणि 2:30 वाजेचा क्लास तुम्हाला नक्की अटेंड करायचा आहे. ओके. क्लिअर आहे? हो. 2:30 वाजेचा क्लास खूप महत्वाचा आहे. ज्यांचा शक्तिपात होईल त्यांनी 2:30 वाजेचा क्लास महत्वाचा आहे. दोघी हातांमध्ये तुमच्या क्राऊन चक्रावर सगळीकडे ती एनर्जी ऍक्टिव्हेट करून देईल. म्हणजे सकाळपेक्षा तुम्हाला ती दुपारी खूप एनर्जी फील होणार आहे. सकाळी पण फील होईल आणि दुपारी पण ती अशी पूर्ण आल्यासारखी तुम्हाला जाणवेल. ओके. तर उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे. मॅडम उद्या पर्यंत होईल का ते? काय होईल का? सकाळचं तुम्ही जे बोललात 5:30 ते 6 होईल का सेशन? हा. मला करायला एक 15 मिनिटं लागतात पण तुम्हाला सगळं सेट करायला मला थोडा वेळ जातो. हा. एक 5-10 मिनिटं ते लागतात आणि तुम्हाला एक 5-5:30च्या एक 10 मिनिटं आधी तुम्हाला लिंक मिळून जाईल. तुम्ही पटापट जॉईन करून सेट होऊन जर बसले, मी सांगितलेल्या सूचना तर तुम्ही फॉलो केल्या तर मी लगेच स्टार्ट करून देईल 5:30ला. चालेल. ओके. म्हणजे तुम्ही 5:45 लगेच फ्री होऊन जाणार. हो चालेल. ओके. थँक्यू. हा, ज्यांना शक्य असेल त्यांनी आंघोळ करून बसा पण कंपल्शन नाहीये. चालेल. ओके. आणि एक काम, हा बोला.
मॅम जशी मी आता म्हणजे कालपासून याच जागेवर बसलेली आहे तर मी चालतंय इथनंच चालतंय. करत तर माझं जसं मॉर्निंगला जर नाही जमणार मला असं वाटतं की मॉर्निंगला कसं उठतात तर कसं मला डिस्टर्ब होईल तर मी वरती टेरेसवर पण जाऊन करू चालेल शकते ना मॅम? चालेल चालेल चालेल. फक्त ओके कॅमेरा मॅम. असं सेट करा का तुम्ही मला दिसले पाहिजे. ओके मॅम थँक्यू. बाकी तसं काही बंधन नाहीये. तुम्हाला जिथे बसायचंय घरात तिथे बसा. बसायला आसन घ्या फक्त. ओके मॅम. बाकी काही प्रॉब्लेम नाहीये. ओके. येस मॅम. आज आपलं राहिलं मेडिटेशन. उद्या करूया आपण. ओके. येस मॅम थँक्यू. येस. अजून कोणाला काही डाऊट आहे? मॅम हा बोला बोला बोला. मॅडम माझे ते तुम्ही म्हणल्या होत्या फ्रोझन शोल्डर साठी मला खूप त्रास होतोय मॅडम. हो का. हो पण तुम्ही नेमका आता क्लास संपायला आला तेव्हा सांगता आहे. बरं चला उद्या ना हे बघा आता आपण आहे ना उद्याचा शक्तिपात झाला तर उद्या तुमच्या याच्यावर मी स्वतःला तुम्हाला हिलिंग करायचं शिकवते का तुम्ही स्वतः तुमच्या दुखण्यातून बाहेर पडाल. ओके. येस मॅम. हा उद्या तुम्ही शक्तिपात घ्या आणि उद्या आपण स्वतःच्या याच्यावर पण हिलिंग करायचं शिकूया. सेल्फ हिलिंग कसं करायचं ते शिकूया. दुसऱ्याला हिलिंग कसं करायचं हे सगळे आपले टॉपिक आहेत पुढे अजून. ओके. मॅडम मला पण जरा सांगाल का? काय होतंय तुम्हाला? माझी ना फास्टिंगची शुगर जास्त येते. आता तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे मी पॉझिटिव्ह बोलवते की माझी शुगर नॉर्मल आहे ना. तर तुम्हाला सांगते की म्हणजे संध्याकाळी शुगर 143 आली. मला एवढा आनंद झाला आणि दुसरे वेळी पाय दुखत होते. त्यामुळे एवढे पाय दुखत होते डायबिटीस मुळे ते 103 आहे माझ्या मिस्टरांचं त्यांना बी उपकारते एवढं दुखतं. अच्छा. हट्टच झाला की नाही सांगायचं त्यांना. मी म्हटलं माझ्या पाय दुखायचे थांबलेत. माझे पाय चक्क थांबले. अरे वा. एवढं बरं वाटलं ना. म्हटलं तुम्हाला मला थँक्यू वाटलं. मी तेव्हाच्या तेव्हा म्हटलं थँक्यू वाटलं की म्हटलं यांना सांगू. तर असं खूप सर्दी छान. वगैरे डोकं पण दुखतं त्याच्यामुळे म्हटलं ते जरा आता बघा आपण आहे ना एक टॉपिक घेणार आहोत. उद्याचा शक्तिपात सगळ्यांचा महत्वाचा आहे. तो उद्या आपण करूया. त्याच्यानंतर ऍक्टिव्हेशन होईल. त्याच्यानंतर आपण जे हिलिंग करणार आहोत ना त्याच्यात तुम्ही स्वतःचं हिलिंग करणार आहात आणि स्वतः बरोबर दुसऱ्याचं पण कसं करायचं हे तुम्ही स्वतः शिकून घेणार आहात. याच्यात अजून आपला क्लास आहे. अजून 6 दिवसाचा क्लास आहे. आपण अन्न पाणी कसं चार्ज करायचं. अन्न पाणी चार्ज करतो ना त्याच्यामध्ये तुम्ही वेट लॉस करा. तुमचं बीपी नॉर्मल करा. शुगर नॉर्मल करा. तुमचं जे आता फ्रोझन शोल्डर आहे ते नॉर्मल करा. सगळं सगळं तुमचं व्यवस्थित होणार आहे. अजून स्टेप बाय स्टेप चला. अजून वेळ आहे आपल्याला. उद्याचा शक्तिपात महत्वाचा आहे कारण जो शक्तिपाताची एनर्जी तुम्हाला मिळेल तेव्हाच तुम्ही ह्या पुढच्या गोष्टी करू शकणार आहात. ओके. चला मग आपण थांबूया आता. थँक्यू मॅडम थँक्यू थँक्यू. चला बाय. आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये दिव्य रेकी शक्ती परमसुख समाधान आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान थँक्यू थँक्यू. थँक्यू सो मच मॅम. चला बाय. टेक केअर. थँक्यू मॅडम थँक्यू. येस येस. आजचा क्लास कसा वाटला ते ग्रुपवर शेअर करा. ओके. येस येस.